हॅलो, मी रितू. तत्व आयुर्वेदा इन्स्पायर्ड लेडीज सलोनच्या नॉलेज सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की केस गळण्याची मुख्य कारणं काय असतात आणि केस कशामुळे जास्ती गळतात, केसांना ड्रायनेस कसा येतो, केस कोरडी का पडतात, या विषयावर आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. केस गळण्याची खरी कारणं ही शॅम्पू आणि ताणतणाव ह्या गोष्टी तर आहेतच, पण अजून मुख्य 1-2 कारणं अशी आहेत की आपल्या शरीरातलं वातदोष, पित्तदोष आणि कफदोष हे जेव्हा असंतुलित होतं तेव्हाही केस गळतात. जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा केसांच्या मुळाशी कोरडेपणा येतो. केसांच्या मुळाशी कोरडेपणा आल्यावर केस खूप ड्राय होतात. केस ड्राय होऊन केस गळायला सुरू होते. जेव्हा शरीरातला पित्तदोष असंतुलित होतो तेव्हाही हेअर पांढरे होणे, हेअर फॉल होणे ह्या गोष्टी चालू होतात. आणि अजून एक महत्त्वाचं कारण की ह्याच्यामध्ये वारंवार पाणी बदल होणे, वारंवार शॅम्पू बदल होणे, याच्यामध्ये खूप जास्त क्षारयुक्त पाणी वापरणे, त्याच्याने केस गळतीचा प्रॉब्लेम चालू होतो. अजून एक महत्त्वाचं असं कारण आहे की रात्री जागरण होणे, नीट व्यवस्थित झोप न घेतल्या कारणामुळेही केस गळतीचा प्रॉब्लेम चालू होतो. केस गळण्याचं अजूनच एक महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा आपण रोजच्या आहारामध्ये केसांसाठी लागणाऱ्या व्यवस्थित मुख्य गोष्टी जेव्हा रोजच्या आहारामध्ये आपण त्या घेत नाही, त्याच्यामुळेही केस गळायला सुरू होते. अजून याच्यामध्ये आपण केसांच्या मुळांशी नीट तेल मसाज नाही केला तरीही केस गळायला सुरू होतात. रात्रीची जागरणं झाली, व्यवस्थित नीट झोप नाही झाली तरीही केस गळायला सुरू होतात. म्हणून यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींची काळजी जर घेतली गेली तर आपण केस गळणं ही गोष्ट आपण नक्कीच थांबवू शकतो. जेव्हा आपल्याला खूप जास्त ताणतणाव येतो, आपण खूप जास्त कोणत्या गोष्टीचा विचार करत बसतो, त्या विचारांच्या कारणाने आपल्याला बराच काळ रात्रीची झोप पण लागत नाही, खूप स्ट्रेस लेवल वाढतो, तेव्हाही केस गळतीचा प्रॉब्लेम चालू होतो. आपण केस गळणं थांबवण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो. याच्यामध्ये आठवड्यातून 2 दिवस तरी केसांच्या मुळाशी तेल लागलं गेलं पाहिजे. दुसरं म्हणजे की ताणतणाव जेवढा कमी घेता येईल तेवढा कमी घेतला पाहिजे. व्यवस्थित याच्यामध्ये रोजची 8 ते 9 तास नीट झोप झाली पाहिजे. योग्य शॅम्पू किंवा योग्य शिकेकाई रिठा या आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स पासून बनलेल्या शॅम्पूचा वापर केला पाहिजे. ह्याच्यामध्ये अजून केसांसाठी योग्य लागणाऱ्या प्रथिने आहारातून डाळी, मॅग्नेशियम, फलाहार या सगळ्या गोष्टी आपण रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. पुरेपूर केसांसाठी लागणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये आपण रोजच्या आहारात घेतल्या पाहिजे. आपण रोज निदान 10 ते 12 ग्लास पाणी रोजचं पिलं पाहिजे. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण समावेश करतो तेव्हा नक्कीच 1 ते 1.5 महिन्यात हा रिझल्ट नक्कीच दिसून येतो. तत्व सलोनमध्ये केस गळण्याचा प्रॉब्लेम थांबवण्यासाठी 2-3 थेरपीज आहेत. एक म्हणजे आयुर्वेदिक हेअर स्पा. आयुर्वेदिक घटकांचा वापर करून आपण जेव्हा केसांना हेअर स्पा देतो त्या आयुर्वेदिक घटकांचा फायदा असा होतो की त्याच्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो, केसांची मुळं ही मजबूत होतात. आणि याच्यामध्ये दुसरी थेरपी अजून अशी सांगेल की आपण इथे काही आयुर्वेदिक घटकांचा वापर करून काही आपण हेड मसाज करता तेलं बनवलेली असतात. त्या तेलांनीही आपण जेव्हा हेड मसाज देतो, रिलॅक्सिंग हेड मसाज करतो, तेव्हाही केसांची मुळं ही मजबूत व्हायला मदत होते आणि केसांचा कोरडेपणा नक्कीच कमी होतो.